आज मी तुम्हाला अगदी काळं कुट्ट झालेलं तवा कसा साफ करायचा ते दाखवणार आहे. बघा, बरेचदा आपण काय करतो, भाकरी किंवा मसाल्याचे तेलकट पदार्थ आपण करतो त्यावेळेस हा तवा असा काळा कुट्ट होतो. हा माझा ॲल्युमिनियमचा तवा आहे, लोखंडी तवा नाही आहे. लोखंडी तवा ऑलरेडी काळाच असतो. तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तो चांगला गरम झाला ना की त्याच्यावरती आहे ना आपल्याला थोडीशी साखर सगळ्या बाजूने पेरून घ्यायची. सगळ्या बाजूने साखर पेरून घ्यायची, जेणेकरून आहे तवा अगदी जास्त मेहनत न करता आपल्याला 5 ते 10 मिनटात निघेल. सगळीकडनं टाकायची. आता ह्या साखरेला थोडंसं पाक सुटलं, पाणी सुटलं ना की आपल्याला ना बघा, ते इथं तुम्ही बघू शकता की त्याला पाणी सुटायला सुरू झालेलं आहे. आणि बघा कशी अशी त्याच्यावरचा काळपटपणा निघायला लागला आहे. आता आपल्याला दुसरी वस्तू टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये, म्हणजे मीठ. मीठ पण आहे ना साखरेसारखे सगळ्या बाजूने फिरून घ्यायचं, जेणेकरून तवा आपला लवकर निघेल. आणि इथं मी यूज केलेले युनो सोडा. युनो यूज केलेला, तर तुमच्याकडे युनो नसेल, खायचा सोडा असेल तोही यूज करू शकता तुम्ही. आता युनो टाकल्यानंतर ना तुम्ही बघू शकता की ते म्हणजे जे आपण टाकले ते किती फसफसले, चांगलंच फसफसलेले आहे बघा. आणि आपल्याकडं अर्धा लिंबू घ्यायचं आहे. अर्धा लिंबू ते त्याच्यात टाकायचं आणि काटा चमचे किंवा चाकूच्या साह्याने ना ते सगळीकडनं फिरून घ्यायचं. बघा, जरा वरती धरायचं, नाही तर ना आपल्याला चटका लागू शकतो. सगळीकडनं आहे ना सगळ्या बाजूने आपल्याला तो लिंबू आहे ना सगळ्या बाजूने फिरून घ्यायचं, जेणेकरून तो तवा आहे ना अगदी स्वच्छ निघेल. ह्याच्यामध्ये मी कुठेही स्किप वगैरे केलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता, बघा किती तवा आहे ना स्वच्छ निघायला सुरुवात झाली. त्याचा जो काळपट पण आहे ना तो निघायला सुरुवात झाली ना. आपल्याला ही प्रोसेस करताना गॅस बंद करायचा आहे. बघा, सगळीकडनं काळपटपणा निघायला सुरुवात झालेली आहे. लिंबाच्या रसाने आहे ना तो आणखीनच म्हणजे नाही का हे व्हायला लागले. बघा, काळपटपणा निघायला लागलेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता तवा 5 ते 10 मिनटं आपल्याला गार होऊन द्यायचं आहे. आणि आपल्याकडं जर पॉलिश पेपर असेल किंवा तारेची घासणी असेल तर तो तवा आहे ना त्याने घासायचा आहे आपल्याला. जास्त मेहनत घ्यायची नाही, फक्त 5 ते 10 मिनटातच हा तवा आपल्याला एकदम चकाचक निघू शकतो. बघा, आता मी आहे ना इथं तवा थोडा गार झाल्यानंतर पकडला धरून तारेच्या घासणीच्या साह्याने तवा स्वच्छ करते. थोडं पाण्यात घालायचं, जेणेकरून आपल्याला भाजणार नाही. तवा गार होऊन द्यायचा. आणि गरम गरमच मी इथं घासते. बघा, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये मी कुठेही स्किप वगैरे किंवा हे केलेलं नाही आहे. तुम्हाला सगळं लाईव्हमध्ये दाखवते. बघा, मी बघा तारेच्या घासणीच्या साह्याने ना मी काढत आहे इकडं तवा. त्याच्यावरती आपल्याला तवा निघाल्यानंतर थोडंसं साबण यूज करायचं आणि घासायचं. बघा, आता तुम्ही इकडे बघू शकता तोच तवा मी किती स्वच्छ केलेला आहे. ह्याच फक्त 4 गोष्टीने ना तवा एकदम चकाचक सुंदर निघू शकतो. तुम्ही बघू शकता वरती जे राहिलेले काळे डाग आहेत ना ते तुम्ही ब्लेड पानच्या साह्याने काढू शकता. पण तवा बघा किती स्वच्छ निघालेला. अगोदर तो कसा होता आणि आता तो कसा आहे बघा. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा तवा निघाला का नाही हे कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा.